अध्यक्ष महोदय, आपण योग्य ते निर्देश दिलेले आहेत. फक्त जे काही छापील उत्तर आहे त्यानुसार मंत्री महोदयांनी सांगितलं की साधारणतः 3 महिने आम्हाला कार्यान्वित करायला गेले. म्हणजे त्यांनी सांगितलं 23/5 ला आम्ही GR काढला आणि 22/8 ला त्याची अंमलबजावणी ही 100% टोल माफी लागू करण्यात आली. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे जे आपले फास्टॅग नंतरचे जे रिसीट येतात त्या रिसीट आहेत. त्या रिसीट मध्ये ईव्हीचा फास्टॅग आहे. आपला सी लिंकला 27/10/2025 ला टोल कापला गेलाय. अध्यक्ष महोदय, 21/10/25 ला समृद्धी महामार्गाला टोल कापला गेलाय. म्हणजे छापील उत्तर काय आहे की 22/8/2025 नंतर ईव्हीचे आम्ही अजिबात टोल माफी झालेली आहे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे रिसीट आहेत, पाहिजे तर मी त्या रिसीट द्यायला तयार आहेत. एक रिसीट माझ्याकडे आलेली आहे. अशा हजारो ईव्ही मालकांची सरकारकडनं कुठेतरी फसवणूक होते. एक तर टोल ऑपरेटर फसवणूक करतायत किंवा सरकार ईव्ही मालकांची फसवणूक करते. यावर कडक कारवाई झाली पाहिजे. ठीक आहे अध्यक्ष महोदय, आपण जे काही निर्देश दिलेले त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाईल. बोला. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः आभार. माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलंय. आपण माननीय अध्यक्ष महोदयांनी त्या बाबतीमध्ये स्पष्ट सूचना केलेल्या आहेत की टोलची रक्कम परत द्यावी. परंतु हे फक्त ह्या टोल पुरतच होणार का? इतर ठिकाणी केले, ज्या ठिकाणी वसुली झाली असेल त्या ठिकाणी तुम्ही सरसकट ते रक्कम परत देणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे. हे जर होऊ नये अशी जर आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यायची असेल तर ह्याच्यामध्ये काही दंडात्मक कारवाई आपण संबंधित टोलच्या चालकावर करणार का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरा माझा एक विषय जनरल सगळा आहे की ज्या ठिकाणी राज्यामध्ये MSRDC आणि वेगवेगळ्या व्यवस्थांच्या माध्यमातून टोल चालतात त्या ठिकाणी अरेरवी केली जाते, रस्त्याच्या दर्जा चांगला नाहीये, दुरुस्ती केली जात नाही, त्याच्यातल्या अटी शर्ती पाळल्या जात नाहीत. तर अशा अटी शर्ती न पाळल्या जाणाऱ्या टोलवर आपण तक्रार आल्यास कारवाई करणार का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि साहेब, एक स्कोपचा बाहेरचाही प्रश्न विचारतो पण तो सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. टोलची सेंटर्स ही सगळ्या आपल्या पोलीस व्यवस्थेला सगळी वाहनं अडवण्याची एक केंद्र झालेली आहेत. तपासणी करायला काय हरकत नाही, आपण खूप मोठे दंड करतोय, परंतु देशभरात फिरल्यानंतर आपल्याकडेच इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहन